यार मम्मी दीदीचं पण चाललंय आहे. बघितलं लग्नाच्या आधी चाललेलं ना, सासू माझी अशी सासू माझी तशी. तिथे पण सर्व तेच चालतं. नुसतं काम, दिवसभर उठलं की काय, सकाळपासून जी काम सुरू केलं, सकाळी नाश्ता बनवला, चहा बनवला, जेवण बनवलं, सगळं पटापट. नुसतं जसं काय पायाला भिंगरी लावली आहे. आपल्याकडे असं ना तर काहीच काम नव्हती करत. आणि तुला माहिती आहे आम्हाला नाश्ता हो दिला होता ना, शेव भुजिया. आणि माहितीये दीदी पण तिचं सगळं, जर का तिला काय बोलायला गेलं ना की तुझी सासू किती नखरे करते, तर नाही मग सगळं तिच्याकडनं सांगेल नाही का, सर्फ एक्सेलनी धुवून धुवून कसं चकाचक सगळं सांगत असते नाही का, माझी सासू एवढी छान आहे, माझी सासू अशी आहे, माझी सासू तशी आहे. पण मम्मी काही नाहीये, सर्व खोटं बोलत असते ती. एवढा त्रास होतो तरी पण ऐकत नाही. दिवसभर काम काम करून जेव्हा ती गप्प बसते एकच आहे ग, त्या लगेच सासू, हा तुझ्या सासऱ्यांना औषधं दिलीस का, लगेच ही पण पळाली. अजिबात कोणी काम करत नाही. नणंद तो नुसती बसलेली असती अशी, स्वतः तर कधी काय ऐकणार नाही. आणि आपण काय बोलायला गेलो की तिकडनं आपल्यालाच बोलेल, नाही माझी सासू तर खूप चांगली आहे, अशी आहे तशी आहे. काही नाही मम्मी, मला माहित होतं ती अशीच करणार आहे. आपल्याकडे असं ना एक ग्लास नव्हती उचलत, आणि आता विचारूच नको. जीजू कशाचं काय, ते तर कानामध्ये कापूस घालून बसलेत. अजिबात त्यांना काय दिसत नाही आणि काय ऐकायला पण येत नाही. जाऊन दे, काय बोलायला गेलो प्लीज, माझं असेल माझं तसे काही बोलू नका, सोड ना.